झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. बाबा जगताप म्हणजे तुमचे बॉस. सॉरी सर नाही तर चुकून झालं सर. हां येतो ना उद्या केबिनमध्ये येतो ना सर. हो येतो ऑब्विसली यायलाच लागेल ना सर. हां 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 ठेवतो तुझ्या टीचरचं काय नाव आहे? जगदाळे सर. जगदाळे आणि जगताप असा गोंधळ होतो नेहमी. ए जगदाळ्या हा मी बोलतोय मी. काय तू आला ना साहेब ट्युशनला? 500 रुपये दिले ना म्हणून आला नाहीस तू? कुणाची पोरगी आहे ती? मला माहिती आहे रे माझी आहे ती. मला काय सांगतोय? मी काय शिकवतोस रे तू? मी रोज ऐकतो ना काय शिकवतोस तू? कोणी शिकवू शकता कळलं का? मी सुद्धा शिकू शकतो 8वीतलं. हा शहाणपणा करू नकोस. चाल. अहो बाबा तुम्ही माझ्या सरांशी का भांडलात? आता माझे ट्युशन कोण घेणार? सी बाबा मी आता आईलाच फोन करते. आईला कशाला? रेडी आहेस का? नाही बाळा आईला कशाला? आई माहेरी गेले ना बेटा. तिला डिस्टर्ब नाही करायचं बेटा. हा माझी ट्युशन कोण घेणार? मी आहे ना बेटा. मी घेईन तुझी ट्युशन. तुम्हाला जमेल 8वीची ट्युशन घ्यायला? त्याच्या काय 8वीचं त्यात काय एवढं मोठं असतं? आठवून बोलायचं त्यात काय? बोलायचं 8वी त्याचं काय एवढं असतं मोठं? बेटा काळजी करू नकोस. BA आहे मी BA. तू 8वीत आहेस ना? तुझ्या दुप्पट शिकलोय मी. 9वी 10वी 11वी 12वी 13वी 14वी 15वी 15वी दुप्पट शिकलोय मी. काळजी करू नकोस. म्हणजे बाबा तुम्ही खरंच माझी ट्युशन घेताय? खोटं बोलतोय की काय मग? चला मग सुरू करूया. नाही ना आज नाही बेटा. आज नाही बेटा. आज जरा पॅडी काका वगैरे आहेत ना त्यांच्याबरोबर चर्चा आहे आज माझी जरा. पार्टी आहे ना मिस नाही करू शकत. ओके मग ठीक आहे जा तुम्ही. मग मी आईला फोन करून बोलावून घे. नाही आईला नाही बोलायचं ठरलंय ना आपल्या बेटा. मी आहे ना मी ट्युशन घेतो तुझी. मी घेईन. आपण 5 मिनिटं. 5 मिनिटं? हां एकदम पहिला दिवस आहे ना एकदम असं नको व्हायला तुला. 5 मिनिटं. हां ओके ठीक आहे. मग कुठला आपण सब्जेक्ट सुरू करूयात पहिल्यांदा? तुला कठीण विषय कुठला वाटतो? मला ना मॅथ्स. ठीक आहे आपण भूगोलापासून सुरुवात करूया. भूगोलाचं पुस्तक आहे तुझ्याकडे? होय काय ना. भूगोल 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 हे बघा भूगोल. हे इंग्रजी आहे बेटा. भूगोल दे. ओ बाबा हे काय जिओग्राफी भूगोलच आहे. घ्या. हे इंग्रजी नसतं का? आमच्याला मराठीत होतं ना. भूगोलच आहे ना ते. भूगोल. हां आवाज आला. भूगोल हा विषय आता मी शिकवणार आहे तुला बेटा. भूगोल म्हणजे भू म्हणजे पृथ्वी. म्हणजे आपण जिथे राहतो त्याला पृथ्वी म्हणतात. भूभू म्हणजे कुत्र्याचं ओरडणं. पेपर कधी आहे तुझा हा भूगोलाचा? शेवटी. हेच मला कळत नाही तुझं. अरे अभ्यास म्हणजे प्लॅनिंग असतं बाळा. स्टडी इज नथिंग बट द नियोजन. भूगोलाचा पेपर शेवटी आहे ना. आत्ता कशाला करायचा अभ्यास त्याचा? हा पहिला पेपर कोणाचा आहे? मॅथ्स. ठीक आहे आपण मराठीपासून सुरुवात करूया. तर मराठी इथे बसतो मी तिथे बसतो इथे. ओके. तर मराठीपासून करूया. आपण खाली बसूया. रूट लेवललाच आपण शिकूया जरा सगळं कळलं का? हां तर आपण आता मराठी अप्रतिम सब्जेक्ट. माझा फेवरेट सब्जेक्ट होता मराठी. हा मजा असायची मराठीत त्यावेळेला. पायथागोरस अमिबा वगैरे मजा यायची त्यावेळेला. पायथागोरस वगैरे मराठीमध्ये नाही येत काही? हां नाही येत मराठीत येत नाही ते. अरे कादंबऱ्या वाचल्यात ना मी. लसावी मसावी. आसामी वपू काळेंची मस्त होती ती. देशपांडे बाबा. हा एकाच लेवलला होतं ना ते. त्यामुळे ते वपू काळे पु ल देशपांडे मस्त मस्त मस्त. अच्छा तुला मराठीतला काय प्रश्न होता मला सांग तुझा? तानसेननं खूप मेहनतीनं संगीताची साधना केली. तर हा कर्मणी प्रयोग आहे का कर्तरी प्रयोग आहे? संगीताची साधना जादूचा प्रयोग आहे बेटा. संगीताची साधना केली ना जादूचा प्रयोग आहे. नाही बाबा मला काय वाटतं हा ना कर्तरी प्रयोग असेल. नाही ऍक्च्युली ना हा कसा तरीच प्रयोग आहे. कसं माहितीये का आता संगीताच्या आई वडिलांनी तिचं नाव संगीता किती प्रेमाने ठेवलं असेल. हा कोण मोठा तानसेन शाणा आहे संगीताचं नाव चेंज करून साधना ठेवायची. हे चांगलं वाटतं का मला सांग? हा कर्तरी नाही कसा तरीच प्रयोग आहे हा. कळलं का तुला?
आता जवळजवळ 100% तुला व्याकरण आलेलं आहे. हा चला आता पॅडी काका बोलवतात सारखा असं वाचतंय. अहो बाबा काय तुम्ही कुठे चाला? तुम्ही काहीतरी नीट शिकवा ना मला. दुसरा कुठला तरी सब्जेक्ट शिकवा. दुसरा कुठला मला सांग, तुझा कच्चा विषय कुठला आहे? मॅथ्स. काय झालं? ठीक आहे, आपण त्याला हात नको लावू मॅथ्सला. तो कच्चा आहे ना, पिकू दे त्याला जरा. घरचा आंबा कसा असतो, कच्चा असला की आपण हात नाही लावत, पिकायची वाट बघतो. तर पिकू दे. आता एवढ्यात नाही त्याला हात लावायचा. हा तर आता त्याला पिकू दे. तुझ्या पिकलेल्या विषयाबद्दल, तुझ्या एखाद्या पक्क्या विषयाबद्दल मला सांग. एखादा पक्का विषय कुठला आवडतो? पक्का विषय फिजिक्स. गुड, फिजिक्स. गुड. हे बघा इथं खाली लिहिलंय. प्लीज एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स व्हॉट इज लॉज ऑफ मोशन. म्हणजे हे जे लॉज आहेत ना त्यांची उदाहरणं द्या. लूज मोशन, स्लो मोशन एक आहे, एक प्रमोशन आहे, एक डिमोशन आहे. चला गेल्याच आठवड्यात मिळालं मला. एनिवे, आणि गंमत कशी माहिती या लॉसची तुला सांगतो. प्रमोशन असतं ना ते नेहमी स्लो मोशन मध्ये होतं, पण लूज मोशन कधीही स्लो मोशन मध्ये होत नाही. करून बघ एकदा, मजा असते वेगळी. करून बघा. तुम्ही मस्करी करताय ना माझी? हा मस्करी करताय. मी मस्करी करते. हसत खेळत शिक्षण ही पद्धत आहे माझी. बाबा फक्त हसत आणि खेळतच चालले, शिक्षण अजून सुरू सुद्धा झालेलं नाहीये. हे बघा तुम्ही मला हे सांगा बरं. हे सांगा. हे बघा C12 H22 आणि O11 इज इक्वल टू शुगर. हे असं कसं? हे चुकलेलं आहे? नाही, बरोबर आहे. मग प्रॉब्लेम काय? बाबा कसं असतं, हा एक फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला हा असा कसा असतो ते तुम्ही मला एक्सप्लेन करून सांगा. लवकर लवकर. हा दे. ऍक्च्युली बाबा टोपण नाही काढलं. हे बघ आता, हे बघ 444 म्हणजे काय सांग? कावळे. 44,444 सांग काय ते? बाबा काय? कावळ्यांचा थवा. बाबा मध्ये असा डोंगर काढला, त्याचा मस्त समुद्र काढला. असं काढलं. आम्ही आमच्या वेळेला असंच करायचो अभ्यास. बाबा तुम्हाला काहीच अभ्यास घेता येत नाही. हे उरलंय ना हे? मग काय ते एक्सप्लेन करून सांगा ना. हा कुठला प्रश्न आहे हा? केमिस्ट्री मधला प्रश्न. हा मला तेच वाटलं, मी कन्फ्युज कसा होईल. मी मॅथ्स समजून बघत होतो. आता केमिस्ट्री ना. हे बघ C12 म्हणजे C फॉर कॉफी. 12 रुपयाची कॉफी. H फॉर हॉट कॉफी. 12 रुपयाची कॉफी, 22 रुपयाची हॉट कॉफी आणि 11 रुपयाची ओल्ड कॉफी इज इक्वल टू शुगर. म्हणजे ह्या तिघांमध्ये शुगर ही घालावीच लागते. असं त्याचं एक उत्तर आहे. ओ बाबा, अहो C फॉर कॉफी कसं असेल बाबा? C फॉर कार्बन. कार्बन कॉपी पूर्वी होती बाळा, आता नाही आहे. आता मोबाईल घेतात, कटिंग पेस्टिंग करतात आणि देतात पाठवून. बाबा तुम्हाला काहीच अभ्यास घेता येत नाही माझा. अहो मॅथ्स तरी शिकवा ना मला. हे बघा मॅथ्स कुठे गेलं टस्टर? मॅथ्स मध्ये ना हे खूप अवघड जातं मला. साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. बाबा कुठे गेला? ओ बाबा, बाबा ओ या ना. येस बघा प्रूइट मायसेल्फ. हो येस. दॅट्स ऑल. चला उद्या किती वाजता मला सांग. हो बाबा खोडून काय टाकलं तुम्ही? मला ते प्रूव्ह करून दाखवा ना. मॅथ्स मधलं साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. प्रूव्ह इट. बाळा कसं असतं, थिटाचं असं असतं की आपण आयुष्यात कधी कुठलाही प्रयत्नात थिटा पडायचं नाही. आयुष्यभर आपण प्रयत्न करत राहायचे. झालं थिटाचं क्लिअर झालं. थिटाचं एक बाजूला ठेवून देऊया आपण. सायन्सचं असं असतं की साईन आपली एकच ठेवायची. म्हणजे 10वीत 1, 12वीत 1,
आधार कार्ड मिळत नाही मग प्रॉब्लेम होतो. माझ्या मित्राचं असंच झालेलं. ओके, हे साईन ती एकच ठेवायची. साईनचं एक आपण बाजूला करूया. कॉजचं असं असतं की विदाऊट कॉज आपण कामच करायचं नाही. कॉज असेल तरच आपण काम करायचं.